आफ्टरनून सगळ्यांना. ऋतुपूजा ब्लॉग मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आणि आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा जावो. तर बघताय पाऊस चालू आहे, वातावरण खूप छान झालंय आमच्या इथं. थंडी पण असते आणि आज सुट्टी पण आहे. आज रविवार आहे आणि थोडं लेट उठलो, सगळं घरातलं आवरलं, जेवण वगैरे झालं ना, आता निवांत बसलोय. म्हटलं चला आता व्हिडिओला सुरुवात करू. आणि आज स्पेशल व्हिडिओ असणार आहे, तर पूजा सांगाल तर काय. ऍक्च्युली ना सगळ्यांच्या इतक्या सगळ्या कमेंट आहे की लव्ह स्टोरी शेअर करा, लव्ह स्टोरी शेअर करा. तर मी आज खूप कष्ट घेऊन मिस्टरांना मनवलंय की बाहेर वातावरण एकदम छान आहे, मस्त पाऊस पडतोय, मस्त रोमॅन्टिक वातावरण आहे. त्यांना बोलली मी इतकं छान वातावरण आहे, छान मूड आहे माझा, तर तुम्ही पण मूड मध्ये या, आपण सगळ्यांना लव्ह स्टोरी शेअर करू. तर प्रत्येक व्हिडिओच्या खालच्या कमेंट्स बघून आम्ही त्यांना सांगितलंय की अहो बघा खूप जास्त डिमांड आहे व्हिडिओला करा. तर आज कुठेतरी तयार झाले. तर चला आता हा व्हिडिओ खूप मोस्ट अवेटेड व्हिडिओ आहे तुमच्यासाठी, तर तुम्ही स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ बघत राहा. तर कसा होणार आहे आणि तुम्हाला आज कळणार आहे फायनली कसं झालं पूजा दीदीचं लग्न. चला आता आपल्याला लव्ह स्टोरी शेअर करणार आहे. माझे मिस्टर सुरू करणार आहे लव्ह स्टोरी. तर कसं पटवलं तुम्ही मला व्हिडिओ काढायला पटवले, तिथे सांगायची नव्हती, आता नंतर सांगू. पण मला तुम्ही सगळ्यांनी खूप कमेंट केल्या त्याच्याबद्दल. चला आता थोडी शेअर करू. आता कुठून सुरुवात करायची? मग सुरुवात कुठून करायची? कसं प्रपोज केलं तुम्ही मला ते सांगा ना सगळ्यांना. सुरुवात आपण गल्लीपासून करू. इथून गल्ली पण दिसती त्यांची, फक्त आता झाड दिसत आहे, नंतर गल्ली पण दाखवतो. म्हणजे ना ह्या गल्लीमध्ये आमचं सगळं बालपण गेलेलं आहे. आम्ही 5वी 6वीला होतो तेव्हापासून आम्ही गल्लीमध्ये खेळायचो, क्रिकेट खेळायचो. मोस्ट ऑफ क्रिकेट खेळायचो. ते 2 पारांमध्ये ते स्टंप राहायचे. आणि आमच्या ग्रुपमध्ये प्रियंका, सौरभ, राहुल दादा, मी, मिस्टर राहायचे. त्यानंतर आमचे 2-3 मित्र होते. विशाल होता, बाळा होता, शुभम होता, त्यानंतर जाधव मावशींचा अनिकेत होता, दादू. तर असे आम्ही 8 ते 9 जण होतो आणि आमचा पूर्ण ग्रुप होता. आमच्या ग्रुपमध्ये प्रियंका आणि मी, आम्ही दोघीच मुली होतो, बाकी सगळे मुलंच होते. आणि आम्ही सगळे क्रिकेट खेळायचो. आणि मी 6 मारायची. का हो? नाही नव्हती मारत होते, खोटं बोलताय. कधी मारायची. आणि मला क्रिकेट खूप आवडतं. आणि जेव्हा लाईट जायची ना तेव्हा संध्याकाळी आम्ही लपाछपी खेळायचो. तेव्हा ना त्या काळी लाईटी खूप जायच्या, आता नाही जात. त्यावेळेस संध्याकाळी गेले झाले 9 रात्री 9 झालं लाईट यायची. हा, तर लाईट गेली का आमच्याकडे कसं व्हायचं, सगळ्या आमच्या मम्मी मावश्या सगळेजण एकत्र येऊन रात्री गप्पा मारायच्या. आणि मग आम्ही सगळे एकत्र यायचो, लपाछपी खेळायचो. त्यानंतर दुपारी ते डोंगर का पाणी नाही का, डबा तिकडे फेकायचा. चिप्पीचे भरपूर खेळ खेळायचो. एकत्रच होतो आम्ही. हत्तीची सोंड. हा, आणि ना प्रियंका, मी, मिस्टर, त्यानंतर विशाल, आपण सगळे एका बॅचचे होतो. फक्त सौरभ आमच्यापेक्षा 1 वर्षांनी लहान होती प्रियंका. सौरभ 1 वर्षांनी मोठा होता. आणि राहुल दादामध्ये आमच्यामध्ये 2 वर्षाचा फरक आहे, 2-3 वर्षाचा. पण मी, मिस्टर, त्यानंतर विशाल, आम्ही दोघं एका बॅचचे. राहुल नव्हता जास्त खेळायला, राहायचा नाही तो खूप कमी राहायचा. म्हणजे लहान होता ना खूप, पण मग राहायचं तो काही खेळांमध्ये. तर मग आम्ही सगळे एका बॅचचे होतो. आम्ही अभ्यास पण सोबत करायचो. का हो? आणि प्रियंकाला ना एकदा बर्थडे होता प्रियंकाचा. तर प्रियंकाच्या बर्थडेला तिच्या पप्पांच्या मित्रांनी ना ती बँकवाला गेम दिला होता, आठवतं? ते विकत घ्यायचे, घर बंगले विकत घ्यायचे, जमीन विकत घ्यायची. तर आम्ही ते वाला गेम खेळायचो. भातुकली पण खेळायचो आम्ही. ते मडकं वगैरे घ्यायचो. विशाल त्यांच्या मागच्या पडवीमध्ये भात भाजी चपाती बनवायचो. पिंपळाच्या पानावर चपात्या, अशा खेळ सगळे खेळलेले तसे. आणि आता भातुकली चालू आहे आपली. सकाळी कांद्याची पात बनवली होती. म्हणजे खेळाचे खेळ आपण रिअल मध्ये करून दाखवले. मिस्टर थोडे नर्वस होत आहे, पण म्हटलं चला आता पॉइंट वर येऊ. भातुकलीचे खेळ तेव्हा खेळायचो. त्यांना लहानपणीची भातुकली आठवत असेल. आता कोणती आवडली? पण ओरिजिनल आवडली की लहानपणाची पिंपळाच्या पाण्याची चपाती आवडली होती? लहानपणापासून ओरिजिनल पर्यंत आलो ना. तर नंतर तेव्हा लहान होतो, माझे भरपूर वर्ष नंतर खेळायचो वगैरे, मग हळूहळू मोठं होत गेलो. नंतर मग ही त्या क्लासला, नंतर मग आम्ही एक क्लासला आलो होतो पंडित मॅडमच्या ना. तुम्ही पंडित क्लासला नव्हते? थोडे महिने आलो होतो. किती महिने? माहितीच नाही. आलो होतो. हा का? मागे बसायचो एकदम.
अच्छा. मी पहिल्या लाईनीत बसायची, सगळ्यात पुढे मॅडमच्या पुढे बसायची. आणि ना जेव्हा आम्ही लहान होतो ना तेव्हा आमच्या मनात असं काहीच नव्हतं. आम्ही लहान होतो, आम्हाला इतकी समज पण नव्हती. आम्ही एकत्र खेळायचो, एकत्र अभ्यास करायचो, भातुकली हे ते घर घर खेळायचो. आणि जेव्हा म्हणजे आम्ही जवळपास 9वी 10वीला गेलो तेव्हा सुद्धा आमची दोघांची शाळा वेगळी होती. म्हणजे यांची शाळा होती ना ती जनता शाळेत होते, हे यांच्या शाळेत मुलं पण होते मुली पण होते. आणि माझी शाळा कन्या विद्यालय होती, तर माझ्या शाळेत फक्त मुलीच होत्या. तर मग असं मुलांमध्ये संपर्क, बाहेरच्या मुलांमध्ये कधी संपर्क येईल असं कधी विषयच झाला नाही. क्लासमध्ये पण शाळा मुलींची असल्यामुळे आमचा मुलींचा क्लास सेपरेट व्हायचा. कधी कधी फक्त संडेला वगैरे मुलांसोबत एकत्र क्लास यायचा. मग त्या दिवशी जनता शाळा, फुले शाळा, कन्या शाळा सगळ्या शाळा एकत्र राहायच्या आठवड्यातून एकदाच. त्यामुळे कधी कोणासोबत संपर्कच नव्हता. संपर्क फक्त यांच्यासोबत होता, गल्लीतल्या मित्रांसोबत. गल्लीतले मित्र म्हणजे तेच आपले सौरभ भाऊ, मिस्टर, विशाल, दादू, शुभम हे सगळेच होते. त्याच्यामुळे असं परक्या कोणत्या व्यक्तीसोबत लहानपणापासून कधी कॉन्टॅक्ट नव्हतंच. आणि तेव्हा आम्ही अभ्यास आणि खेळ याच्यामध्येच गुंतलेलो असायचो. त्यानंतर आमच्या दोघांची 10वी झाली. 10वीला पण आम्ही क्लास लावले होते ना, तर दोघांचे क्लासही वेगळे होते. मी पंडित क्लासला होते, मिस्टरांचा क्लास चव्हाणकी क्लास होता. थोरात क्लास तर खूप लांब होता, भैरवनाथ सोसायटीला. आणि चव्हाणकी क्लास लाल चौकात ना सिन्नर मध्ये. तर मिस्टरांचे पप्पा होते तेव्हा त्यांनी नवीनच स्कॉर्पिओ घेतली होती. तर मिस्टर मस्त पप्पांसोबत स्कॉर्पिओ मध्ये क्लासला जायचे का. आणि हे क्लासला जायचे ना त्याच वेळेस माझा क्लास राहायचा, पण माझा क्लास वेगळा होता. तर हे स्कॉर्पिओ मध्ये जायची आणि मी पायी पायी जायची. म्हणायची यार आपण कधी अशा गाड्यात जाऊ काय हो. पण मिस्टरांनी मला कधीच नेलं नाही काय हो. मस्त तेव्हा एकदम फॉर्म होता त्यांचा का, गालावरच्या खड्या होत्या मस्त. पोरींना पटवायचं, आता दाढी आली. हा नाही, पोरींना पटवायचं क्लास मध्ये. मग मी कशी पटली सांगा ना. नंतर मग 10वी आली. 10वीला मग आमचं कॉन्टॅक्ट जास्त कधी वाढलं जेव्हा अभ्यास करताना. मग मला ना बाकीचे विषय काय होतात. मला मॅथ खूप अवघड जायचं, मला मॅथ समजत नव्हतं कधी. आणि हिला मॅथ म्हणजे हिचा आवडता विषय, हिला मॅथ मध्ये 1 नंबर होता. ही मला मॅथ शिकवायला यायची, मला ही सांगायची की असं तसं हे ते. मग आमच्यामध्ये जास्त संवाद वाढला, कॉन्टॅक्ट वाढलं. म्हणजे काय झालं, यांचं मॅथ्स कच्चं होतं, माझं मॅथ्स एकदम टॉप लेवलचं होतं. तर विशाल, मी आणि मिस्टर आम्ही एका बॅचचे होतो. त्यामुळे आम्ही अभ्यास करताना एकत्र अभ्यास करायचो. आणि एका गल्लीत असल्यामुळे काय व्हायचं, आमच्या मम्मी, मावशी, अरुणा मावशी, मम्मी, यांची मम्मी, आम्ही सगळे एका गल्लीत राहायचो ना. त्यामुळे मग हळदी कुंकू असो किंवा बाहेरचा कोणता पण सण असो सगळ्या एकत्र असायच्या. आणि गल्लीत असल्यामुळे त्यांचे पप्पा आणि माझे पप्पा पण मित्र होते, मम्मी पण मैत्रिणी होत्या. सगळेजणांचं एकत्रच होतं, राहणीमान वगैरे सगळं एकत्र होतं. त्यामुळे आम्ही पण एकत्र राहायचो. आम्ही एकमेकांच्या घरी जाणं किंवा अभ्यास करणं, पुस्तकं वगैरे शेअर करणं, नोट्स शेअर करणं हे कायम चालायचं. तर मग अभ्यास करता करता तेव्हा थोडासा कॉन्टॅक्ट जास्त वाढला. आणि आमचं ना तेव्हा अजिबात जमायचं नाही. आमचं म्हणजे भांडणं खूप व्हायचे, खूप पण नव्हते होत. आणि लय हे पण नाही. पण मग चालता बोलता माझे केस ओढून घेणार, काय क्लचर काढून घ्यायचे, फेकून द्यायचे क्लचर डायरेक्ट. मग मी चिडायची का, मजाक तर खूप करायचो मी. हा, मजाक मस्ती करायची फक्त. आणि मग त्यानंतर आम्ही 11वीला गेलो. 11वीला गेल्यानंतर ना, तर आधी हे जनता शाळेत होते, मी कन्या शाळेत होती. मग 11वीला ऍडमिशन घ्यायचं होतं. दोघांनी पण सायन्स फील्ड चूज केली होती. पण मग यांनी काय केलं, यांच्या पप्पांनी यांना आहे ना भोसला मिलिटरी स्कूल आहे नाशिकला, गंगापूर रोडला, तर त्यांचं ऍडमिशन तिकडे केलं. आणि माझं ऍडमिशन झालं सिन्नरच्या फुले महाविद्यालयामध्ये. तर फुले शाळा ही आमच्या माळी समाजाची शाळा होती. तर मग पप्पांनी तिथे, मम्मीचं पप्पांचं पण शिक्षण त्या शाळेत झालेलं, खूप जुनी शाळा होती. तर त्यांची इच्छा होती की मी तिथं कॉलेजला ऍडमिशन घ्यावं. सो मी तिथं कॉलेजला ऍडमिशन घेतलं. मग आम्ही दोघं सेपरेट झालो. आणि त्यावेळेला आमच्याकडे ना मोबाईल नव्हते की आमचं कधी कॉन्टॅक्ट होईल किंवा काय. आणि हे भोसल्याला गेल्यानंतर आपण किती 4-4 महिने बोलत नव्हतो का, आमचं कॉन्टॅक्टच राहिलं नव्हतं. हा, हे जेव्हा जेव्हा सुट्टीमधून घरी यायचे ना तेव्हाच आमचं मध्ये थोडंफार बोलणं व्हायचं. काय, कसं आहे तू, हा माझं तू मोठ्या कॉलेजला गेला नाही का काय. तेव्हा थोडी आपुलकी वाढली होती. हा, थोडीशी, कारण कॉन्टॅक्ट जास्त नव्हतं ना. कधी नवत भेटायचो, कधी नवत बोलायचो. मग तेव्हा यांना तिच्या मनात काय नव्हतं, माझ्या मनात अचानक असे काय म्हणताय त्याला, लाडू फुटायला लागले. म्हणजे तुम्ही आता, मी तेव्हा सिन्नर मध्ये होती, तुम्ही सिन्नरच्या बाहेर गेले होते म्हणून मग मिस्टरांना नाही का, मिस्टर माझ्या पुढे होते 1 पाऊल, असंच म्हणावं लागलं. वाटलं. मग नंतर मग आमचा बेस्ट फ्रेंड विशाल,
जो आमचा मध्यस्थी राहायचा प्रत्येक वेळेस. आता जरा आउट ऑफला राहतो, आल्यावर नक्की तुम्हाला दाखवूच कोण येतो. आमचा एकदम बेस्ट फ्रेंड. आणि मग त्याला मी सांगितलं असं तसं. मग तो हिच्या घराच्या बाजूलाच राहायचा आणि आम्ही इथे राहायचो त्याच्या घर समोर. मग मी त्याला पहिला सांगितलं, मग तो म्हणे नको असं तसं. काय सांगितलं ते सांगा ना. की अगं कसं सांगू आता की तुझ्याबद्दल मला असं असं वाटायला लागलं आता. कसं 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 म्हणजे तसं नाही एवढं डिपने सांगता. कसं कसं मग त्याला मी सांगितलं की तिला विचार मी असं बोललो. कारण की त्यावेळेस मला हिंमतच होत नव्हती की मी असं कसं काय डायरेक्ट विचारू की इतकं वर्ष आपण सोबत काढले ना आता असं विचारायचं हे. पहिला त्याला सांगितलं. तो पण घाबरतच होता. म्हणून तर तसं कशी तरी डेअरिंग करून मग मी विचारलं आहे ना. हा मग मी विचारल्यानंतर मग ही पण एकदम स्टॉप झाली डायरेक्ट. काय झालं की असं. मग मी जेव्हा हिला प्रपोज केलं म्हणजे हिच्या घराच्या बाहेरच ना. हा तुम्ही माझ्याकडे पुस्तक घ्यायला आले होते. हा पुस्तक घ्यायला तो बहाणा होता पुस्तकाचा. म्हणजे विशालच्या घरात गेलो. विशालच्या घराच्या मागून हिचं दार एकदम समोर होतं घराचं. मी विचारलं. मी दारात उभी होते आणि हे पडवीत होते. म्हणजे विशाल त्यांचं घर होतं ना तर मागे पडवी होती आणि पडवीतला पण भिंत होती भरपूर मोठी. तर फक्त इतकं चेहराच दिसायचा. पण त्या चेहऱ्यातून पण ते मला म्हटलं आता हे पुस्तक घ्यायला आले. म्हटलं देऊ यांना पुस्तक आणि मला वेगळंच बोलताय. मग त्याच्यानंतर मग जेव्हा बोललो ती बोले तू काय बोलतोय. पूजा एकदम शॉक झाली. मग नंतर मग तिने 4-5 दिवस मग आमचं बोलण्यात नाही राहिलं अचानक. तर मी परत विचारलं असं की काय करायचं नाही का. काय विचारलं ते सांगा ना. तू सांग काय विचारलं. तू सांग. मिस्टर ना पुस्तक घ्यायला आले बरं का माझ्याकडे. तर पडवी तुम्ही होते. मला म्हणता की पुस्तक राहू दे ते हातात तुझ्या. मला तुझ्याशी थोडं महत्वाचं बोलायचंय पण तू कोणाला सांगू नको बरं का. प्लीज प्लीज कोणाला सांगू नको. पण घाबरत पण होते कारण त्यांचे पप्पा जे आहे ना ते खूप स्ट्रिक्ट होते. तर मग घाबरत पण होते आणि मग म्हणत होते की मला ना तू खूप आवडते. ते ऐकताच माझ्या हातातलं पुस्तक खाली पडलं होतं. हा खरंच खाली पडलं होतं डायरेक्ट. हे तू काय बोलतोय. हे तू काय बोलतोय असं झालं आणि डायरेक्ट पुस्तक खाली पडलं. माझ्या पायाखालची जमीनच सरकली होती की हे काय बोलताय नाही का माझ्याशी. आणि मी 10-15 मिनिटं एकदम स्थिर. मी खूप घाबरले होते कारण माझ्या लाईफमध्ये असं कधी म्हणजे इन्सिडेंट झालाच नाही. कारण मुलींची शाळा कधी कोणासोबत कॉन्टॅक्ट नाही आणि हे पहिलेच होते ज्यांनी मला विचारलं होतं. तर एकदम असं घाबरल्यासारखं झालं होतं. आता मी काय करू नये का असं झालं होतं डायरेक्ट. तर मग हे मला म्हणतात हे तुला काय झालं हे बोल ना. म्हणजे तेच काय झालं तू शांत गावावर आहे नाही का असं टाईप मध्ये थोडेसे यांचे हावभाव होते. आणि मग बोलले काही नाही. मग त्याच्यानंतर मी यांच्याशी 5-6 दिवस बोललेच नाही बरं का. आणि हे सुट्टी काढून आलेले होते आणि हे यायचे परत रोज विशालला. विशाल काय बोलली का ती. काही नाही मला का विशाल सोबत पण नंतर बोलणं झालं नाही ना. हा नंतर विशाल सोबत पण बोलणं झालं नाही. आणि नंतर असे 7-8-10 दिवस गेले असतील का. आणि मग तेव्हा मग म्हणजे मी पण थोडा विचार केला ते कसं सांगतो. तेच परत मग नंतर मी विचारलं. मग थोडा भरोसा दिला. मग थोडं बोलणं झालं. ते बरे ठीक आहे आपण थोडं म्हणजे एक बेस्ट फ्रेंड म्हणून राहू पाहिलं नाही का. हा एकदम मग बघू पुढे काय करायचं काय नाही. अजून आपलं शिक्षण चालू वगैरे येते. कारण तेव्हा कसं होतं म्हणजे आम्ही लहानपणापासून एकत्र होतो आणि अचानक बोलणं बंद झालं. अचानक मग ते ऑकवर्डनेस आला होता दोघांमध्ये की यांनी मला असं विचारलं आता मी त्याला कसं फेस करू असं होतं. तर मग यांनी पण मला थोडासा नंतर विश्वास दिला की नाही मी काही चुकीचं नाही करत आहे. मला फक्त जे वाटलं तुझ्याबद्दल ते मी तुला सांगितलं आणि मला तू आवडते मला तू पाहिजे माझी लाईफ पार्टनर म्हणून वगैरे. तर मग मी त्यांना तेच बोलली की आता सध्या आपलं करिअर चालू आहे. तुम्ही पण नाशिकला राहता मी सिन्नरला. आपलं कॉन्टॅक्ट होत नाही आणि कसं काय नाही का असं. तर मग ते बोलले की नाही करू आपण कॉन्टॅक्ट करत जाऊ किंवा काय नाही का असं थोडंफार. मग सुट्ट्या होत्या त्यांना. मग असंच आम्हाला म्हणजे आमचं मग आम्ही बेस्ट फ्रेंड म्हणून राहायला लागलो होतो. पण तरी पण आम्ही सेपरेटच होतो. ते नाशिकला मी सिन्नरला असंच चालू होतं. आणि आमच्याकडे तेव्हा फोनही नव्हते. माझ्याकडे फोन होता ना मिस्टरांकडे फोन होता फोनही नव्हते. तर मग जेव्हा एकदा काय झालं नवरात्री होती का नवरात्र असेल आणि हे सुट्टीवर आले होते 10-1 दिवसासाठी. तर यांनी ना मला चिठ्ठी पाठवली होती
तर त्या चिठ्ठीचं उत्तर म्हणून मग मी पण एक चिठ्ठी पाठवली, कारण मोबाईल नव्हता आणि आमच्यामध्ये मध्यस्थी होता आमचा मित्र विशाल, माझ्या घरा शेजारी राहायचा, मग त्याला पडवीतून चिठ्ठी फेकायला मला सोपं जायचं, मग तो ती चिठ्ठी यांच्याकडे पार्सल करायचा, मग ही त्याच्याकडे पार्सल करायचे, असं आमचं चिठ्ठ्यांचा गेम चालायचा. तर त्याला मी चिठ्ठी पाठवली, तर ती चिठ्ठी ना यांच्या खिशामध्ये होती आणि ती चिठ्ठी भेटली मम्मीला. आणि मम्मीने चिठ्ठी पाहतच मम्मी डायरेक्ट शॉक, आणि मम्मी समोर पप्पा बसले, पप्पा पण शॉक, म्हणजे यांचे मम्मी पप्पा बर का. तर आणि घरामध्ये एकदम मग सिरियस वातावरण झालं. पप्पांनी पूर्ण चिठ्ठी वाचली की माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे, असं आहे तसं आहे. त्याच्यामध्ये आता लव्ह आमचं प्रेम होतं म्हटल्यावर तेच राहणार की इतक्या दिवसांनी तुम्ही सिन्नरला आले आणि काय वाटतं काही नाही तुमच्याबद्दल, थोडस इतक्या दिवसांचं काय होतं मनातलं ते लिहिलेलं होतं त्याच्यामध्ये. पप्पांनी ते वाचलं आणि पप्पांना माहिती नव्हतं ना की नेमकी कोणत्या मुलीने चिठ्ठी पाठवली. तर पप्पा यांनाच बोलले कोण आहे ही मुलगी, हिला बोलव पहिले माझ्यासमोर. आणि मिस्टर घाबरले होते का? बोललो नाही माझी चिठ्ठी नाही ती. कसं बोललो चिठ्ठीच माझी नाही, माझ्या मित्राची आहे, तिने माझ्याकडे ठेवायला दिली होती, माझ्याकडे ठेवायला दिली होती, म्हटलं ती दुसऱ्याची आहे त्याला परत द्यायची. पण पप्पाला थोडं कळलंच होतं. पप्पाने मध्ये हसून इग्नोर केलं, पण पप्पाला समजलं की नाही काहीतरी गडबड आहे. पप्पाने हसून इग्नोर केलं, पप्पाने सिरियस नाही घेतलं, कारण की मी पण असं फ्रँकली सांगत नव्हतं, असं काहीतरी वेगळंच उत्तर द्यायचं. पण पप्पाला थोडं कळलं होतं की नाही काहीतरी गडबड आहे. मग त्यानंतर पप्पांनी यांना घराबाहेर पाठवलं आणि अमोल भाऊंना बोलवलं की ही चिठ्ठी कोणाची आहे, ही मुलगी कोण आहे, तू ह्या मुलीला माझ्यासमोर घेऊन ये. आणि बरी ती मुलगी गल्लीतच होती म्हणून लवकर भेटली नाही. आणि ना मग अमोल भाऊंना माहिती होतं आमच्याबद्दल. म्हणजे अजून एक गोष्ट सांगते मी, जेव्हा मिस्टरांनी मला प्रपोज केलं होतं ना तर त्यावेळेला ना माझा आणि अमोल भाऊचं कॉन्टॅक्ट होतं, कारण मी त्याला लहानपणापासून भाऊ मानलेलं आहे. 9वी-10वीला होते तेव्हापासून मी राखी पण बांधायची, फक्त त्यांनाच अमोल भाऊंनाच बांधायची, यांना नव्हती बांधत, कारण हे माझे मित्र होते ना त्याच्यामुळं. तर मग घरी यायची ना ते अमोल भाऊला राखी बांधायची, यांना बांधत नव्हती. आणि घरातून निघून जायचो. मी आले की हे घरातून निघून जायचे, यांच्या मनामध्ये फिलिंग्स असतील माझ्याबद्दल. मी राखी बांधायला आले की घरातून डायरेक्ट गायब होऊन जायचे रक्षाबंधनच्या दिवशी. आणि मग अमोल भाऊंचं माझं बॉन्डिंग होतं खूप चांगलं की आम्ही एकमेकांना शेअर करायचो सगळं. तर यांनी जेव्हा मला प्रपोज केलं ना तेव्हा हे मला बोलले होते कोणाला सांगू नको. तर मी त्यांना बोलली मी कोणालाच नाही सांगणार, मी फक्त एका व्यक्तीला सांगेल. ते म्हणता कोण आहे तो? म्हटलं अमोल पाचोरे, ओळखतो का तू? ते म्हणता बाई त्याला अजिबात नको सांगू, माझा मोठा भाऊ आहे. असं झालं होतं. मम्मी पण घाबरली, म्हटलं बापरे तू त्याचा भाऊ आहे का लहान, म्हणजे एका गल्लीत होतं पण मला इतकं माहिती नव्हतं. कारण अमोल भाऊ जे आहे ना ते उल्हासनगरला त्यांचं शिक्षण झालं होतं आणि ते मामाच्या घरी त्यांचं लहानपण पूर्ण तिकडे गेलेलं. आणि हे सिन्नरला होते आणि ते कधी आले होते 7वी-8वीला असताना आले असते, 8वीला होते तेव्हा ते सिन्नरला आलेले. तर मग त्यानंतर आमची ओळख झाली होती. तर मला वाटायचं हे दोघं भाऊ नाहीये, हे दोघं वेगवेगळे. तर मग नंतर मला कळालं हे दोघं भाऊ आहे. मग म्हटलं ठीक आहे नाही सांगणार मी त्यांना पण. आणि पण तरी पण अमोल भाऊंना कळून गेलं होतं आमचं वातावरण, आमच्या हावभावानुसार त्यांना कळून गेलं होतं की यांचं आहे. पण ते लहानपणापासून आम्हाला सपोर्ट करतात बरं का. तेवढं एक विशाल नंतर अमोल भाऊच होते नाही का सपोर्ट करणारे. चिठ्ठी सापडल्यानंतर पण अमोल भाऊला खूप हसू आलं होतं, आता काय करू, आता गेला कसं काय मी घरी घेऊन येऊ. मग तरी पण त्यांनी मला घरी म्हणजे बोलवलं आणि मग मला घरी घेऊन आले. घरी घेऊन आल्यानंतर मग मी होते, यांची मम्मी पप्पा आणि अमोल भाऊ, आम्ही 4 जण घरात. आणि मग पप्पा म्हणतात हे काय, एकदम चिडून बर का. पप्पा ना एकदम स्ट्रिक्ट होते, एकदम स्ट्रिक्ट. म्हणजे आमच्या गल्लीत ना त्यांचा आवाज जरी ऐकला ना तरी सगळी मुलं खेळ सोडून घरात पडायचे, इतके स्ट्रिक्ट होते. तर पप्पा मला म्हणतात हे काय काय हे. फुल मोठ्या आवाजात माझी एकदम तरसली होती. म्हटलं काही नाही प्रेमपत्र आहे. मग ते मला म्हणतात वाचलं मी ते, कळलं मला सांगताना असं येत आहे. पप्पा बोलले वाचलं आणि पप्पा खूप चिडलेले होते बरं का. पण पप्पा ना इतके पण चिडलेले नव्हते, पण दाखवत होते की मी खूप चिडलेलो आहे नाही का असं. कारण यांनी पप्पांना खोटं सांगितलेलं होतं आणि पप्पांना माझ्याकडून खरं काढायचं होतं म्हणून पप्पा असं फिरवत होते आम्हाला दोघांना पण. आणि हे घरात नव्हते, आम्ही 4च होतो, अमोल भाऊ, मी आणि मम्मी पप्पा. तर
बोलली. मग ना पप्पा बोलले की काय चाललंय तुमचं दोघांचं काय. मग मी डायरेक्ट बोलून टाकलं जे आहे ते मोकळं. मला फिरवता येत नव्हतं त्याच्यामुळे आणि मला एवढी समज पण नव्हती. मी आपल्या साध्या भोळ्या मनाने काका मला ना तुमचा गणेश खूप आवडतो आणि माझं ना त्याच्यावर प्रेम आहे आणि मला त्याच्यासोबत लग्न करायचंय. काका म्हणत्या तुम्ही आधी ना 12वी पूर्ण करा, चांगलं शिक्षण करा, तुमचं जर इतकं वर्ष टिकलं ना तर आपण तुमचं लग्न लावून देऊ. असं मला त्याच दिवशी ज्या दिवशी चिठ्ठी सापडली ना त्याच दिवशी मला पप्पांनी सांगितलं होतं. बोलले ठीक आहे काका. मग त्यानंतर मग मला म्हणे आता जा तू घरी, आता गणेशला पण बोलू नको का मी तुला बोलवलं होतं आणि असं असं झालं वगैरे, कारण हे मी खोटं बोलले होते पप्पांसोबत का. आणि मग पप्पांना समजलं होतं आमच्याबद्दल. मग काही नाही. मग त्याच्यानंतर आम्ही 12वीला गेलो. मग आमचं असंच कॉन्टॅक्ट चालू होतं. आधी तर घरी आलो तेव्हा फोन नव्हते, पत्र चालू होतं. नंतर यांना परत भोसल्याला जायचं होतं, नवरात्र वगैरे संपली आणि माझ्या घरी पण थोडंसं आहे ना मला असं झालं होतं की आता असं आतल्या आत घाबरल्यासारखं व्हायचं. यांच्या घरी माहिती आहे, माझ्या घरी माहिती नाही, आता काय करावं नाही का. मग एक दिवस मीच मम्मीला सांगून दिलं, मम्मी पप्पांना. एक दिवस ना काय झालं, मला ना स्थळ आलेलं बरं का. आम्ही जेवण करत होतो आणि स्थळ आलं होतं तर पप्पांनी मला विचारलं की करायचं का लग्न. म्हटलं आताशी तर मी 11वीलाच आहे आणि कसं काय लग्न, आणि आता पप्पा घरात कसं सांगू मला बंडू काकांचा गणेश आवडतो नाही का. पण मग मी बोलली घरामध्ये की मला आवडतो गणेश वगैरे असं बोलायचं थोडं एकदम याच्यात. आणि माझे पप्पा पण खूप स्ट्रिक्ट होते, मम्मी तर पप्पांपेक्षा जास्त स्ट्रिक्ट होती. म्हटलं आता पप्पांना एक वेळ सांगू शकते पण मम्मीला कसं सांगणार, मम्मी डायरेक्ट कानाखाली लावून देईल माझ्या. पण कशी तरी हिंमत करून बोलली पप्पांना की पप्पा मला ना बंडू काकांचा गणेश आवडतो आणि मला ना त्याच्याशीच लग्न करायचंय. तर पप्पा एकदम शांत झाले. पप्पा डायरेक्ट जेवण करताय काहीच बोलत नाही, काहीच रिॲक्शन नाही पप्पांची. म्हटलं आता काय करावं. मम्मी काहीच बोलली नाही. पप्पांनी पण त्याच्यानंतर कधीच लग्नाचा टॉपिक काढला नाही. नंतर जे मम्मीने मला धरलं, कोण आहे तो मुलगा, आणि पहिला मला तो मुलगा दाखव आणि तोच गणेश का तू त्याच्यासोबत तू क्रिकेट आणि खेळत राहते ना अभ्यास करत राहते तोच आहे का तो. जे मम्मीने धरलं मला थोडं पिसलं पण होतं, कारण आता जेव्हा कोणाच्या पण घरामध्ये कळतं पहिल्यांदा तर प्रत्येकाच्या आईवडिलांचं असंच रिॲक्शन असतं. मम्मी खूप रागवली होती मला, खूप मारलं पण होतं मम्मीने मला. आणि मग त्यानंतर मग मम्मीला असं झालं की मुलाबद्दल आपण चौकशी केली पाहिजे, कोण आहे काय. मग त्यानंतर यांची सगळी चौकशी झाली. पण मग यांच्याबद्दल जेवढं पण काही कळालं ना ते सगळं पॉझिटिव्ह होतं. हे म्हणजे 9वी-10वीला होते तेव्हापासून स्वामी समर्थाला जाणार, तिथं गुरुचरित्राचं पारायण करणार, रात्रभर स्वामी महाराजांची सेवा करणार. त्यानंतर हे नॉनव्हेज खात नाही, यांनी माळ घातलेली गळामध्ये, यांना कसला शौक नाही, कधी गल्लीमध्ये टावाळक्या करणार नाही, काहीच नाही. आपल्या कामाशी काम, आपला अभ्यास, असं यांचं वातावरण होतं. आणि सगळ्यात मेन आपल्या मुलीला म्हणजे घर चांगलं भेटलं पाहिजे किंवा मुलगा जीव लावणारा पाहिजे, मुलगा दिसायला चांगला पाहिजे. तर तेव्हा हे छान पण दिसायचे, आता पण छानच दिसत आहे, तेव्हा पण छान दिसायचे, संस्कारी पण होते. मग घरच्यांनी सगळा तपशील लावला यांच्या बॅकग्राऊंडचा. मग त्यानंतर तोपर्यंत मला थोडं स्ट्रिक्ट धरलं होतं, जास्त बाहेर यायचं जाण्याबद्दल. माझ्यासोबतच राहायची मम्मी, कुठं जायचं असेल तर, किंवा असं थोडंसं स्ट्रिक्ट होतं वातावरण. मग नंतर थोडंसं व्यवस्थित झालं. आणि तसं पण हे नाशिकला होते त्यामुळे मला इतकं पण हे नव्हतं, बंदी नव्हती मला, कारण आम्ही दोघं पहिल्यापासून लॉंग डिस्टन्स मध्येच होतो. मग घरात पण समजून गेलं. मग घरच्यांचं पण मग घरी समजल्यानंतर मी जे चिठ्ठीवाला सीन झाला होता तो पण त्यांच्या म्हणजे माझ्या मम्मी पप्पांना सांगितला की असं असं झालं होतं. तर मग ते बोलले ठीक आहे. मग त्यानंतर काय झालं, आम्ही 12वीला गेलो तेव्हा दोघांच्या पण घरी माहिती आहे. आता बघा, आता अशी सिच्युएशन होती की यांच्या घरी पण माहिती आहे, आमच्या घरी पण माहिती आहे. आणि यांच्या पप्पांना माहिती होतं की पूजाने 12वीला फुले कॉलेजला ऍडमिशन घेतलेलं आहे. मग हे पण यांचं पण असं जीव चालला होता मी कधी फुले कॉलेजला जाईल. तसं झालं. आता बाकीच्या गोष्टी झाल्या. 11ला पर्सेंटेज पडले कमी. पप्पाला आला डायरेक्ट, पप्पाने डायरेक्ट माझं तिथलं ऍडमिशन काढलं, डायरेक्ट इथं टाकलं. म्हणजे आपल्या समोर राहील, अभ्यास करतोय का नाही सगळं बघता येईल. असं होतं का? मला वाटलं माझ्यामुळे घेतलं की काय. माहिती का, माझ्या घरी माहिती होतं सगळं. आणि असं नव्हतं की घरी माहिती झालं लगेच घरच्यांनी सपोर्ट केला, असं काहीच झालं नाही. जसं प्रत्येकाला फेस करावं लागतं, स्ट्रगल करावं लागतं, तसंच माझ्यासोबत पण होतं. फक्त इतकंच की माझ्या घरच्यांनी समजून घेतलं मुलाचं बॅकग्राऊंड काय, सगळ्या गोष्टी. आणि मेन म्हणजे आमची कास्ट सेम होती, दोघांची पण जात सेम होती. आम्ही म्हणजे आमची फॅमिली त्यांची फॅमिली पण बॉन्डिंग होतं, कारण यांचं सरनेम पाचोरे
आणि माझ्या आजीचं पण सरनेम पाचोरे, तर तिकडनं पण ओळख होती. त्यानंतर यांची मामा आणि माझ्या मम्मीची मामा ते पण गल्लीत म्हणजे मिठे सगळे नातेवाईक होते, सगळे एकत्र होते, एकात होते तेव्हा पण. जसं आता पण नाही, जसं ऋतुताईनं आम्ही सगळे एकात तसंच आधी पण होतं. आणि ते तुम्ही होण्याच्या अगोदर पासून ओळखायचं एकमेकांना. म्हणजे मम्मी ते तुम्ही नव्हते पण दोघं असं तेव्हापासून ओळख होती. मित्र होतो आम्ही, ते लहान होतो तरी पण माझी मम्मी, यांची मम्मी, पप्पा ते सगळे मित्र होते. गल्लीमध्ये मंडळ वगैरे राहायचं तर सगळं कारभार वगैरे हेच बघायचे सगळे, पप्पा काका ते सगळे एकत्र येऊन. तर त्याच्यामुळे ना ओळखी होतात प्रत्येकाच्या, प्रत्येकाला प्रत्येकाबद्दल पूर्ण डिटेल्स होती. त्यामुळे असं नव्हतं की खूप लांबचं आहे आणि खूप विचार करण्यासारखं इतकं पण नव्हतं. पण तरी पण जसं प्रत्येकाच्या घरी नवीन नवीन समजतं तेव्हा जसा इश्यू होतो तसं आमच्या घरी झाला होता. म्हणजे स्पेशली माझ्या घरी झाला होता, मी भरपूर फेस केलं होतं. आणि घरी सांगितलं ना तर कसं सांगितलं, सगळ्यात मेन कसं असतं मुलींचं काही बाहेर असलं तर ते बाहेरून आपल्या घरात समजतं, कोणीतरी बाहेरचा थर्ड व्यक्ती आपल्या घरी सांगतो, तर त्यावेळेला जास्त इश्यू होतो. आणि माझा स्वभाव असा नव्हता की खूप चालाक आणि खूप असं आणि सांगायचं नाही, लपवून ठेवायचं असं नव्हताच. मला तेव्हा इतकी समज नव्हती, माझं आपलं भोलसट होतं. पप्पाने विचारलं, मी सांगून दिलं घरी मम्मी पप्पांना. यांच्या पप्पांना पण खूप इझिली बोलून गेली होती मी. असं मनामध्ये असं काही पॉलिटिक नव्हतं किंवा असं डावपेच असं मला पहिल्यापासून कधी जमलंच नाही, असं साध्या मनाने सांगून दिलं होतं. त्यामुळे घरच्यांनाही असं वाटलं की कोणाला माहिती नाही, सगळ्यात आधी आपल्यासोबत शेअर केलं. आणि मी घरच्यांवर सोडलं होतं की बघा तुम्हाला ठीक वाटत असेल तर मग पुढे आपण विचार करू. तर मग त्यांनी सगळी चौकशी केली, त्यांना पण थोडं ठीक वाटलं. त्यांची पण हीच इच्छा होती की तुम्ही दोघं आत्ताशी तुमची 11वी झाली, आता तुम्ही 12वीला जाशाल तर मग तुम्ही करिअरकडे फोकस करा. जर तुला त्याच्याशीच लग्न करायचंय तर त्याचं पण करिअर व्यवस्थित झालं पाहिजे. तुम्ही दोघांनी लाईफमध्ये स्ट्रगल केला, करिअर चांगलं केलं तर मग आपण तुमचं लग्न लावून देऊ. दोघांच्या घरून हीच घोषणा होती. सो आता आम्हाला अभ्यास जास्त करायचा होता आणि मग मी फुलेला ऍडमिशन, मी तर माझं पहिल्यापासून फुलेलाच होतं आणि हे भोसला थ्रू फुलेला आले होते कारण यांना पर्सेंटेज कमी पडले होते. नाशिकला खूप फिरले ना तुम्ही मित्रमैत्रिणींसोबत? 10th जास्त पडलं ते, हिने मला शिकवलं, मला याच्यापेक्षा जास्त पर्सेंटेज होते. कॉपी केली ते सांगा ना, मी कधीच कॉपी नाही केली. हा पहिलं घे. मग त्यानंतर आम्ही फुले कॉलेजला आलो. मला 12th ला पण याच्यापेक्षा जास्त पर्सेंटेज होते. मिस्टर हुशार होते पण अभ्यास करत नव्हते, त्यांना अभ्यासाची आवड नव्हती, कंटाळा यायचा जास्त. मग त्यानंतर आम्ही फुले कॉलेजला गेलो. फुले कॉलेजला गेल्यानंतर मग आमचं 12वी तिथून झाली, एक्झाम वगैरे झाली, दोघांनाही चांगले पर्सेंटेज पडले. मग आम्हाला पुढे फिक्स करायचं होतं की करायचं काय. तर मोस्टली यांना ना एअरलाईन्स आणि नेव्ही वगैरे त्याच्यामध्ये जास्त आवड होती. आणि आमचा मित्र होता विशाल, तर त्याला पण नेव्ही मध्ये जायचं होतं. तो आज नेव्ही मध्येच आहे सक्सेसफुली, मर्चंट नेव्ही मध्ये. तो मलेशियामध्ये आहे, इजिप्तला आहे का. त्याचं शिफ्ट होत असतात मलेशिया, सिंगापूर, इजिप्त, इकडून तिकडे त्याचं चालूच असतं. आणि मग मी डॉक्टर झाली कारण मम्मीची इच्छा होती ऍडमिशन घ्यायचं, अभ्यास करायचा. तर मग डॉक्टर व्हायचे तर सीईटीचा क्लास लावला पाहिजे. तर त्यावेळेला भरपूर काही इश्यू झाले, खूप सारे प्रॉब्लेम झाले. नंतर यांच्या पप्पांचा ऍक्सिडेंट झाला. मग आमचं ऍडमिशन कसं झालं, किती स्ट्रगल्स आले, हे सगळं आपल्याला पुढच्या पार्ट मध्ये बघायचं आहे. तर आजचा हा जो पार्ट हा इथेच संपू. पार्ट संपवण्याआधी मी एकच सांगेन की तुम्ही जे पण आम्ही तुम्हाला शेअर केलंय ते तुम्ही पॉझिटिव्हली घ्या. कारण आम्ही काही चूक म्हणजे प्रेम करणं ही चुकी नसतेच आणि ते आपोआप होत असतं. आपण कधी कोणावर ठरवून किंवा असं प्रेम करतच नाही. आम्ही लहान होतो, आमच्याही मनात काही नव्हतं. इनफॅक्ट म्हणजे घरच्यांना पण आम्ही स्वतःहून सांगितलं, असं पण नाही की घरच्यांना बाहेरून कळालं आणि मग खूप हे इश्यू झाला, असं काही नव्हतं. आम्ही स्वतःहून घरी सांगितलं, घरच्यांचा पण सपोर्ट भेटला कारण मुलगा चांगला होता. आपण जर मुलगा जर चांगला बघितला तर आपल्या घरचेही आपल्याला सपोर्ट करतील. पण त्यामागे आपण कष्टही केले पाहिजे, अभ्यासही केला पाहिजे, करिअर पण आपलं चांगलं बनवलं पाहिजे. तर आम्ही ह्या सगळ्या गोष्टीमध्ये पास होत गेलो म्हणून घरच्यांनी आम्हाला सपोर्ट केला. त्यामुळे आमचं लव्ह प्लस अरेंज झालं. हा, तर आमचं अरेंज मॅरेज झालं आणि सक्सेसफुली ग्रँड वेडिंग झाली. मला दुसरा व्हिडिओ येणारच आहे, त्यामुळे आपला पेशन्स राहू द्या आणि सस्पेन्स राहू द्या. याच्यामध्ये कोणी निगेटिव्ह पण घेऊ नका, कारण की प्रत्येकाच्या लाईफ मध्ये असा एक पॉइंट येतोच प्रत्येकाच्या लाईफ मध्ये. आता कसं त्यानुसार तुमच्या जनरेशन नुसार प्रत्येकाचा काळ वेगळा होतो. आता तुमच्या जनरेशन मध्ये थोडा वेगळा काळ, आमच्यामध्ये थोडासा वेगळा, तर आमच्या पुढे अजून थोडासा वेगळा येईल. त्याच्यामुळे कसं काही गोष्टी होत गेल्या. पण आम्ही कसं कधी कोणत्या
काय म्हणतो आपण ती बाउंड्री क्रॉस करून नाही कोणती गोष्ट केली. आम्ही कोणती बाउंड्री क्रॉस नाही केली. प्रत्येक गोष्ट लिमिट मध्ये राहून सगळ्या गोष्टी घरच्यांना हे करून आणि पहिले मग सगळ्या गोष्टी बघितल्या की पहिले शिक्षण याच्या त्याच्या सगळ्या गोष्टी पहिले हे केल्या, मग या गोष्टीमध्ये गोष्ट म्हणजे घरच्यांना इन्व्हॉल्व करूनच केलं असं स्वतःच्या मनाने. प्रत्येक गोष्टीमध्ये आमच्या घरचे इन्व्हॉल्व होते आणि असं पण नाही की केलं परस्पर असं. कारण की आता आताचे काय करतात, आताची पिढी की त्यांच्या परस्पर ते हे करता बाहेर करतात ते करणार, मग घरी ते समजतं, मग ते भांडणं तणणं सगळ्या गोष्टी होतात. शेवटी आम्ही कसं आमचे पहिले घरचे निर्णय एकत्र हे करून मग त्या हिशोबाने चाललो होतो. आम्ही घरच्यांना जास्त प्रायोरिटी दिली आणि आमच्या रिलेशन मध्ये लपवण्यासारखं काहीच नव्हतं, कारण आम्ही एका ठिकाणी राहिलो होतो, सगळं डोळ्यासमोर होतं. म्हणजे आम्ही एकत्र अभ्यास केला, खेळ खेळला किंवा जे काही कॉलेज केलं, शिक्षण केलं, जे काही केलं आम्ही घरच्यांच्या डोळ्यासमोर केलं. त्यामुळे असं कोणतीही बाउंड्री क्रॉस नाही केली किंवा काही चुकीचंही नाही वागलो. जे होतं ते लॉंग डिस्टन्स मध्येच होतं ऑलमोस्ट, पण होतं एक कनेक्शन होतं दोघांचं लहानपणापासून आणि ते आम्ही सक्सेसफुली केलं. आम्हाला मोबाईल पण 12वी नंतर भेटला. 12वी नंतर मोबाईल भेटला. 12वी नंतर खूप काही चेंजेस आले आमच्या लाईफ मध्ये, तर ते तुम्हाला नक्की नेक्स्ट पार्ट मध्ये आम्ही शेअर करू. आजचा व्हिडिओ इथं संपवते. व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला आता पुन्हा भेटू उद्याच्या नवीन पार्ट मध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.